भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुधवार दिनांक 6 डिसेंबर यंदाचा हा 67वा महापरिनिर्वाण दिन होता। त्यानिमित्त देशातील बहुजन समाजाने दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली होती। चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला होता। देशाच्या कानाकोपऱ्यातून बहुजन समाज आज मुंबईत आला होता। दादर चैत्यभूमीवर सामाजिक केंद्रीय न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले, चिरंजीवजीत आठवले, ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले। मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। 250 अधिकारी, 2000 कर्मचारी, सीआरपीएफच्या 9 तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरवणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके सोबत समता सैनिक दलाचे 18,000 जवान बंदोबस्तासाठी तैनात होते। 67वा महापरिनिर्वाण दिन आहे। आपण या ठिकाणी आलात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं। आपण काय बोलू शकता सर? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला। आज माणूस म्हणून जे आमचं अस्तित्व आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। आम्हाला जगण्याचा आधार म्हणून संविधान दिलं, देशाला आकार म्हणून संविधान दिलं आणि आमचे हक्क अधिकार या ठिकाणी बाबासाहेबांनी आम्हाला दिले। त्याच्यामुळं आज आम्ही एक माणसाचं जीवन या ठिकाणी जगतोय आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतोय। एवढंच नाही, त्यांनी दिलेले अधिकार आम्ही जिवंत करण्याचा प्रयत्न करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।